खरं तर मी वारंवार सातत्यानं सांगतो की सगळ्यात महत्वाची गोष्ट आहे, आपण सगळी माणसं इतरांवर फार प्रेम करतो सातत्यानं. नाही, माझं फार प्रेम आहे, जगाला प्रेम अर्पावे, सातत्यानं आमचं चालूच असतंय. ते माझं सातत्यानं सांगणं प्रत्येकाला एकच आहे, दुसऱ्यांवर प्रेम करायच्या अगोदर आधी स्वतःवर प्रेम करायला शिका. ज्या माणसाला स्वतःवर प्रेम करता आलं ना, जो माणूस स्वतःच्या प्रेमात पडला ना, बघा ना प्रेमात पडल्यावर काय काय होतं. म्हणजे आपल्याला कुणी पाहणारं नसेल तर कपड्याकडे आपलंच लक्ष नसतं, पण कुणी पाहणार आहे म्हटल्यावर अप टू डेटच सगळं लागतं, मॅचिंग झालं पाहिजे. म्हणजे सगळ्याच गोष्टी का, तिला आवडलो पाहिजे. तिला आवडण्यासाठी जेवढं सगळं करताना तेवढं सगळं स्वतःला आवडण्यासाठी कधी केलंय का हो? मी मला आवडलो पाहिजे, मी मला योग्य वाटलो पाहिजे, मी माझ्या डोळ्यात माझ्याबद्दल आदर राहिला पाहिजे, मी उत्तमच असलो पाहिजे, मी सर्वोत्तम ठरलो पाहिजे, मी सर्वोत्कृष्टच बनलो पाहिजे. हे कधी होईल? ज्यावेळी तुम्ही स्वतःवर प्रेम करा. मी आवडलोच पाहिजे, स्वतःवर प्रेम करायला शिका. कारण स्वतःवर प्रेम करायला लागलात तर तुमच्या क्षमता वाढीला लागतील, तर तुमचं कौशल्य वाढीला लागेल, काहीतरी करू शकतो, बनू शकतो. ही भूमिका फार महत्वाची आहे, सगळ्यात महत्वाची. आणि जी माणसं स्वतःवर प्रेम करतात ना, तीच माणसं यशस्वी होतात. हा आतापर्यंतचा सगळ्यात मोठा अनुभव आहे. स्वतःवर प्रेम करणारी माणसं चूक दिसली की पटकन सुधारून टाकतात, ती ठेवत नाही तशीच. आपल्यात कुठली चूक दिसताच कामा नये याच्याकडे त्यांचा सगळ्यात मोठा कल असतो. आपण कुठल्या क्षेत्रात कमी असताच कामा नये याच्याकडे त्यांचं बारीक लक्ष असतं. आपण इतरांच्या तुलनेत उत्तमच असलो पाहिजे याच्याकडे त्यांचं बारकाईनं लक्ष असतं. ते स्वतःला सातत्यानं घडवत राहतात. ही सगळ्यात महत्वाची गोष्ट आहे. त्यामुळे पहिल्यांदा स्वतःची ओळख करून घ्यायची असेल तर स्वतःवर प्रेम करायला शिका, सगळ्यात महत्वाचं. ही ओळख एकदा निर्माण झाली की मग आपण करू शकतो. काय करायचं आहे, नेमकं काय. आता हे करताना सुद्धा पूर्ण डिवोट होऊन करा. स्वतःवर जसं प्रेम करता तसं स्वतःच्या ध्येयावर सुद्धा प्रेम करायला शिका. प्रेम या शब्दाचा अर्थच काय आहे हो? ज्ञानेश्वरांनी ज्ञानेश्वरीमध्ये प्रेमाचा अर्थ सांगितलाय. ते सांगतात, भक्ती म्हणजेच सर्वस्पर्शी प्रेम आणि प्रेम म्हणजे सर्वस्पर्शी भक्ती. स्वतःला शरण जा, जसे परमेश्वराला शरण जातात तसे. आपण परमेश्वराला सातत्यानं म्हणतो, तुझ्याकडे जे जे उत्तम आहे, उदात्त आहे, मंगल आहे, भव्य आहे, दिव्य आहे, उदंड आहे, अखंड आहे, प्रचंड आहे, ते सगळं मला दे. स्वतःला शरण जाणे तेवढंच म्हणा, माझ्या जे जे उत्तम आहे, सर्वोत्तम आहे, सर्वोत्कृष्ट आहे, उदंड आहे, भव्य आहे, प्रचंड आहे, ते सगळं बाहेर येऊ दे. याला शरण जाणं म्हणायचं. स्वतःला आतनं मग बाहेर काढता येतं, मग बाहेर पडतो आपण. आम्ही गोष्टी लैला मजनूच्या सांगतो, पण लैला जगात काय प्रेम या दोघांनीच केलं होतं का? मग हे दोघच का लक्षात राहिले? याचं कारण मर्यादांच्या पलीकडे जाऊन प्रेम याने केलं. ही सगळ्यात मोठी गोष्ट आहे. करायचं ना प्रेम, ध्येयावर प्रेम करा. काय व्हायचं आहे? कलेक्टर व्हायचं आहे, SP व्हायचं आहे, काय व्हायचं आहे एकदा ठरवा आणि त्याच्यावर इतकं तुटून प्रेम करा की बस ते मिळालंच पाहिजे, प्राप्तच झालं पाहिजे तुम्हाला, दुसरं काही नाही, सुचलंच नाही पाहिजे काही बाकी. मजनू सातत्यानं रात्रंदिवस फक्त लैला लैला करत होता, काही नाही दुसऱ्या डोक्यात. उठता लैला, बसता लैला, जेवता लैला, झोपता लैला, लैला लैला, बस सगळं आयुष्य व्यापून टाकलेलं लैलेन त्याच्या. इतकं की साक्षात परमेश्वरला वाटलं लैलाचं नाव घेण्यापेक्षा यानं माझं नाव घेतलं असतं तर 3 वेळा प्रसन्न झालो असतो. पण याच्या डोक्यात देवाचं नाव नाही, याच्या डोक्यात परमेश्वराचं ध्यान नाही, त्याला फक्त लैला. शेवटी परमेश्वर म्हणले याला एकदा बघावं तरी. असला भक्त आमच्या वाट्याला नाही कधी आला. कसा आहे हा भक्त बघावं. परमेश्वर समोर आले त्याच्या. याचं लैला लैला चालू. आता परमेश्वर दिसल्यावर दुसऱ्या कोणी पटकन उडी मारली असती, पायावर लोटांगण घातलं असतं, भगवान बरं झालं, भगवान म्हणले असते काय देऊ, सगळं मागितलं असतं. पण हा लक्षच द्यायला तयार नाही. भगवानाने विचारलं मी आलोय. बरं मग? अरे मी परमेश्वर. अरे हो की मग? अरे मी परमेश्वर आहे, 12 वर्ष तपश्चर्या करतात माझी, त्यावेळी मी प्रसन्न होतो, तो तपश्चर्या न करता मी प्रसन्न झालोय, मग मी काय करू? अरे मी तुला काही देऊ शकतो. लैला देऊ शकतो? आपल्याला बाकी देणं घेणंच नाही काही, आपल्याला फक्त लैला पाहिजे बस. तू देवाची लास, तू मला लैला देतोय का तेवढं फक्त सांग, तर तुझा उपयोग, नाही तर मला तुझी गरज नाही.
मला कलेक्टर व्हायचंय, मला एसपी व्हायचंय, मला काय हवंय, मला ते देणारं जे जे असेल ते ते सगळं मला हवंय, बस मला बाकी काही कळत नाही. माझं हे पुस्तक मला एसटीला द्या, ते नकोय मला, हे ह्या क्षेत्रात गरज आहे, मला अभ्यास महत्वाचा आहे, निरीक्षण महत्वाचं आहे, परीक्षण महत्वाचं आहे, सल्ला महत्वाचा आहे, संवाद महत्वाचा आहे, वादसंवाद महत्वाचा आहे, गरजेचं आहे. का? माझं ध्येय निश्चित आहे, मला व्हायचं आहे, बस त्याच्यासाठी जे जे उपयोगी आहे, जे जे महत्वाचं आहे ते सारं मला हवंय, दुसरीकडे माझं लक्ष नाही. हे मजनू पण ज्यावेळी तुमच्या उरात ठसेल का नाही, त्यावेळी लैला मिळेल. ती ध्येयाची लैला असेल, ती यशाची लैला असेल.